भाग 1. यांत्रिकी आणि गुरुत्वाकर्षण, मेकॅनिक्स अँड ग्रॅव्हिटेशन. 1. प्रश्न. कार्याचे वर्क. सी एकक काय आहे? उत्तर. जूल. जूल. 2. प्रश्न. शक्तीचे. पॉवर. सी एकक काय आहे? उत्तर. वॅट. वॉट. 3. प्रश्न. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला काय म्हणतात? उत्तर. जडत्वाचा नियम, लॉ ऑफ इनर्शिया. 4. प्रश्न. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकाराला काय म्हणतात? उत्तर. संवेग, मोमेंटम. 5. प्रश्न. एका साध्या दोलकाचा सिंपल पेंडुलम दोलनकाळ, टाइम पिरियड, कशावर अवलंबून असतो? उत्तर. दोलकाची लांबी, लेंथ ऑफ द पेंडुलम. 6. प्रश्न. वस्तूचे वजन, वेट सर्वात जास्त कोठे असते? उत्तर. ध्रुवांवर, ऑन द पोल्स. 7. प्रश्न. पृथ्वीवरील वस्तूचा पलायन वेग, एस्केप वेलोसिटी किती आहे? उत्तर. 11.2 टेक्स्ट km/s. 8. प्रश्न. गतिज ऊर्जेचे कायनेटिक एनर्जी सूत्र काय आहे? उत्तर. फ्रॅक 12 mv²2. 9. प्रश्न. गुरुत्वाकर्षण नियमाचा, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शोध कोणी लावला? उत्तर. सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन. 10. प्रश्न. कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय? उत्तर. ऊर्जा, एनर्जी. 11. प्रश्न. शक्ती, पॉवर म्हणजे काय? उत्तर. कार्य करण्याचा दर, रेट ऑफ डुईंग वर्क. 12. प्रश्न. रॉकेटचे रॉकेट प्रक्षेपण कोणत्या तत्वावर आधारित आहे? उत्तर. संवेग अक्षय्यतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. 13. प्रश्न. दाब, प्रेशर मोजण्याचे एसआय एकक काय आहे? उत्तर. पास्कल. पास्कल. 14. प्रश्न. बॅरोमीटरच्या वाचनात अचानक घट झाल्यास हवामानाचा कोणता अंदाज बांधला जातो? उत्तर. वादळ, स्टॉर्म. 15. प्रश्न. पाण्याची पृष्ठभागीय ताण, सरफेस टेन्शन कोणत्या कारणास्तव कमी होतो? उत्तर. अपमार्जक, डिटर्जंट मिसळल्यास. 16. प्रश्न. जहाजे पाण्याच्या पृष्ठभागावर कशामुळे तरंगतात? उत्तर. आर्किमिडीजचे तत्व, आर्किमिडीज प्रिन्सिपल. 17. प्रश्न. बल, फोर्स याचे एसआय एकक काय आहे? उत्तर. न्यूटन. न्यूटन. 18. प्रश्न. 1. हॉर्सपॉवर एचपी म्हणजे किती वॅट्स? उत्तर. 746 वॅट्स, 746 वॉट्स. 19. प्रश्न. वाहनांच्या ओडोमीटरने, ओडोमीटर काय मोजले जाते? उत्तर. पार केलेले अंतर, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. 20. प्रश्न. जडत्व आघूर्ण, मोमेंट ऑफ इनर्शियाचे एसआय एकक काय आहे? उत्तर. टेक्स्ट किलोग्राम सीडीओ टेक्स्ट m²2. भाग 2. उष्णता आणि ध्वनी, हीट अँड साऊंड. 21. प्रश्न. तापमानाचे टेम्परेचर, सी एकक कोणते आहे? उत्तर. केल्विन. केल्विन. 22. प्रश्न. शून्य निरपेक्ष तापमान, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किती असते? उत्तर. -273.15 कॅरेट CC किंवा 0 K. 23. प्रश्न. उष्णतेचे सर्वात चांगले वाहक, कंडक्टर कोणते आहे? उत्तर. चांदी, सिल्वर. 24. प्रश्न. थर्मोमीटरमध्ये थर्मोमीटर कोणता धातू वापरला जातो? उत्तर. पारा, मर्क्युरी. 25. प्रश्न. सूर्यकिरणे पृथ्वीपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचतात? उत्तर. उत्सर्जन, रेडिएशन. 26. प्रश्न. विशिष्ट उष्णता, स्पेसिफिक हीट सर्वात जास्त असलेला पदार्थ कोणता? उत्तर. पाणी, वॉटर. 27. प्रश्न. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? उत्तर. स्थायू, सॉलिड. 28. प्रश्न. ध्वनी लहरींचे साऊंडवेव्ह स्वरूप कसे असते? उत्तर. अनुतरंग, लॉंगिट्युडिनल वेव्स. 29. प्रश्न. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा, हिअरिंग रेंज किती आहे? उत्तर. 20 टेक्स्ट HZ ते 20,000 टेक्स्ट HZ. 30. प्रश्न. प्रतिध्वनी एको ऐकण्यासाठी ध्वनीचा स्रोत आणि परावर्तक पृष्ठभाग यातील किमान अंतर किती असावे? उत्तर. 17.2 मीटर. 31. प्रश्न. ध्वनीची तीव्रता, इंटेन्सिटी मोजण्याचे एकक काय आहे? उत्तर. डेसिबल, डेसिबल -dB.
32. प्रश्न ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी मोजण्याचे एकक काय आहे? उत्तर हर्ट्झ. हर्ट्झ -hz. 33. प्रश्न अल्ट्रासॉनिक ध्वनी अल्ट्रासॉनिक साऊंड म्हणजे काय? उत्तर 20,000 टेक्स्ट hz पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी. 34. प्रश्न सोनार सोनार कशासाठी वापरले जाते? उत्तर समुद्राची खोली मोजण्यासाठी आणि पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी. 35. प्रश्न ध्वनीची तारतम्यता पिच कशावर अवलंबून असते? उत्तर वारंवारता फ्रिक्वेन्सी. 36. प्रश्न पाण्याचे बाष्पीभवन इव्हॅपोरेशन कोणत्या तापमानाला होते? उत्तर कोणत्याही तापमानाला उत्कलन बिंदूच्या खाली. 37. प्रश्न लॅटेंट हीट लॅटेंट हीट म्हणजे काय? उत्तर तापमान न बदलता अवस्था बदलण्यासाठी लागणारी उष्णता. 38. प्रश्न रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटरमध्ये कोणता वायू शीतलक म्हणून वापरला जातो? उत्तर फ्रेऑन फ्रिऑन किंवा अमोनिया. 39. प्रश्न तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते? उत्तर थर्मामीटर थर्मोमीटर. 40. प्रश्न उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माध्यमाच्या कणांच्या हालचालीशिवाय मूव्हमेंट कोणत्या पद्धतीने जाते? उत्तर उत्सर्जन रेडिएशन. भाग 3 प्रकाशशास्त्र ऑप्टिक्स. 41. प्रश्न प्रकाशाचा वेग स्पीड ऑफ लाईट सर्वात प्रथम कोणी मोजला? उत्तर ओले रोमर ओले रोमर. 42. प्रश्न प्रकाश लहरींचे लाईट वेव्ह स्वरूप कसे असते? उत्तर अवतरंग ट्रान्सवर्स वेव्स. 43. प्रश्न आकाशाचा रंग निळा कशामुळे दिसतो? उत्तर प्रकाशाचे अपस्करण स्कॅटरिंग ऑफ लाईट. 44. प्रश्न प्रकाशाच्या एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या घटनेला काय म्हणतात? उत्तर अपवर्तन रिफ्रॅक्शन. 45. प्रश्न टोटल इंटरनल रिफ्लेक्शन TIR या तत्वावर आधारित असलेले उपकरण कोणते? उत्तर ऑप्टिकल फायबर ऑप्टिकल फायबर. 46. प्रश्न जवळची दृष्टी मायोपिया सुधारण्यासाठी कोणता भिंग लेन्स वापरतात? उत्तर अंतर्वक्र भिंग कॉन्केव्ह लेन्स. 47. प्रश्न दूरची दृष्टी हायपरमेट्रोपिया सुधारण्यासाठी कोणता भिंग वापरतात? उत्तर बहिर्वक्र भिंग कॉन्व्हेक्स लेन्स. 48. प्रश्न डायोप्टर हे कशाचे एकक आहे? उत्तर भिंगाची शक्ती पॉवर ऑफ लेन्स. 49. प्रश्न वाहनांच्या हेडलाईट्समध्ये हेडलाईट्स कोणता आरसा मिरर वापरतात? उत्तर अंतर्वक्र आरसा कॉन्केव्ह मिरर. 50. प्रश्न वाहनांच्या मागील दृश्य पाहण्यासाठी कोणता आरसा वापरतात? उत्तर बहिर्वक्र आरसा कॉन्व्हेक्स मिरर. 51. प्रश्न कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी वेव्हलेंग्थ सर्वात जास्त असते? उत्तर लाल रेड. 52. प्रश्न कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात कमी असते? उत्तर जांभळा व्हायलेट. 53. प्रश्न प्रकाशाच्या कणांना काय म्हणतात? उत्तर फोटॉन 54. प्रश्न रमन इफेक्ट शोध कोणी लावला? उत्तर C.V. रमन C.V. रमन. 55. प्रश्न सूर्यग्रहण सोलार इक्लिप्स कशाच्या वेळी होते? उत्तर चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. 56. प्रश्न पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचा थर चमकदार दिसणे हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर व्यतिकरण इंटरफेरन्स. 57. प्रश्न प्राथमिक रंग प्रायमरी कलर्स कोणते आहेत? उत्तर लाल हिरवा आणि निळा रेड ग्रीन अँड ब्लू. 58. प्रश्न पेरिस्कोपमध्ये कशाचा उपयोग केला जातो? उत्तर साधा आरसा प्लेन मिरर किंवा प्रिझम. 59. प्रश्न लेन्सची फोकस लांबी फोकल लेंग्थ दुप्पट केल्यास तिची शक्ती किती होते? उत्तर अर्धी होते. 60. प्रश्न तारे लुकलुकताना ट्विंकल का दिसतात? उत्तर प्रकाशाचे वातावरणीय अपवर्तन. भाग 4 विद्युत आणि चुंबकत्व इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. 61. प्रश्न विद्युतरोध रेझिस्टन्स मोजण्याचे एकक कोणते आहे? उत्तर ओहम ओमेगा ओम. 62.
प्रश्न विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर आणि किमान 53 आणि किमान 53 आणि किमान 53 अंश फॅरेनहाइट 63. प्रश्न विद्युत विभव इलेक्ट्रिक पोटेन्शियल मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर व्होल्टमीटर व्होल्टमीटर. 64. प्रश्न ओहमचा नियम ओम्स लॉ काय दर्शवतो? उत्तर V बरोबर IR विभवांतर विद्युत प्रवाह आणि रोध यांच्यातील संबंध. 65. प्रश्न विद्युत दिव्याची फिलामेंट कोणत्या धातूची बनलेली असते? उत्तर टंगस्टन टंगस्टन. 66. प्रश्न विद्युत दिव्यामध्ये इलेक्ट्रिक बल्ब कोणत्या वायूचा वापर केला जातो? उत्तर आर्गॉन आर्गॉन आणि नायट्रोजन. 67. प्रश्न AC करंटचे DC करंटमध्ये रूपांतर करण्यासाठी काय वापरले जाते? उत्तर रेक्टिफायर. 68. प्रश्न डायनॅमोचे कार्य काय आहे? उत्तर यांत्रिक ऊर्जा रायटरो विद्युत ऊर्जा. 69. प्रश्न ट्रान्सफॉर्मरचे कार्य काय आहे? उत्तर AC व्होल्टेज कमी करणे किंवा वाढवणे केवळ AC साठी. 70. प्रश्न फ्यूज वायर कोणत्या तत्वावर कार्य करते? उत्तर विद्युत प्रवाहाचा औष्णिक परिणाम हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. 71. प्रश्न फ्यूज वायर कोणत्या धातूच्या मिश्रधातूपासून बनलेली असते? उत्तर शिशा आणि कथील लीड अँड टिन. 72. प्रश्न चुंबकाच्या मॅग्नेट आत चुंबकीय रेषांची दिशा कोणती असते? उत्तर दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे. 73. प्रश्न चुंबकीय क्षेत्राचे मॅग्नेटिक फील्ड एकक काय आहे? उत्तर टेस्ला. 74. प्रश्न विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध कोणी लावला? उत्तर मायकल फॅरेडे. 75. प्रश्न बॅटरीमध्ये बॅटरी ऊर्जा रूपांतरण कसे होते? उत्तर रासायनिक ऊर्जा रायटरो विद्युत ऊर्जा. 76. प्रश्न ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह सहज जातो त्याला काय म्हणतात? उत्तर वाहक कंडक्टर. 77. प्रश्न ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह जाऊ शकत नाही त्याला काय म्हणतात? उत्तर विसंवाहक इन्सुलेटर. 78. प्रश्न 2 किंवा अधिक प्रतिरोधक रेझिस्टर्स समांतर जोडणीत पॅरलल कनेक्शन जोडल्यास एकूण रोध कसा होतो? उत्तर कमी होतो. 79. प्रश्न एका इलेक्ट्रॉनवरील इलेक्ट्रॉन प्रभार चार्ज किती असतो? उत्तर -1.6 टाइम्स 10 कॅरेट -19 C. 80. प्रश्न सर्किट ब्रेकरचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे? उत्तर विद्युत प्रवाहाचा औष्णिक परिणाम. भाग 5 आधुनिक भौतिकशास्त्र आणि इतर मॉडर्न फिजिक्स अँड अदर्स. 81. प्रश्न अणुबॉम्ब ॲटम बॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे? उत्तर केंद्रकीय विखंडन न्यूक्लिअर फिशन. 82. प्रश्न हायड्रोजन बॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे? उत्तर केंद्रकीय सम्मीलन न्यूक्लिअर फ्युजन. 83. प्रश्न सूर्य आणि ताऱ्यांमधील ऊर्जेचा स्रोत काय आहे? उत्तर केंद्रकीय सम्मीलन न्यूक्लिअर फ्युजन. 84. प्रश्न रेडिओ ॲक्टिव्हिटी शोध कोणी लावला? उत्तर हेनरी बेकरेल. 85. प्रश्न न्यूट्रॉन शोध कोणी लावला? उत्तर जेम्स चॅडविक. 86. प्रश्न इलेक्ट्रॉन शोध कोणी लावला? उत्तर जे जे थॉम्सन. 87. प्रश्न प्रोटॉन शोध कोणी लावला? उत्तर अर्नेस्ट रुदरफोर्ड. 88. प्रश्न ब्लॅक होल संकल्पना कोणी मांडली? उत्तर स्टीफन हॉकिंग. 89. प्रश्न E=mc² हे समीकरण कोणी दिले? उत्तर अल्बर्ट आइन्स्टाईन. 90. प्रश्न लेझरचे पूर्णरूप काय आहे? उत्तर लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. 91. प्रश्न प्रकाशाचा वेग आणि वस्तुमान यांच्यातील संबंध दर्शवणारा सिद्धांत कोणता? उत्तर सापेक्षता सिद्धांत थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी.
92. प्रश्न फोटोव्होल्टेइक सेल. फोटोव्होल्टेइक सेल काय करते? उत्तर सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर. 93. प्रश्न रडार. रेडरचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. 94. प्रश्न सोनोग्राफीमध्ये कोणत्या ध्वनिलहरींचा वापर केला जातो? उत्तर अल्ट्रासॉनिक. अल्ट्रासॉनिक लहरी. 95. प्रश्न विशिष्ट गुरुत्व स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर हायड्रोमीटर. हायड्रोमीटर. 96. प्रश्न नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? उत्तर 1 ते 100 नॅनोमीटर आकाराच्या कणांचा. 97. प्रश्न 2 सदिश राशींचा वेक्टर क्वांटिटीज गुणाकार कसा असतो? उत्तर सदिश वेक्टर किंवा अदिश स्केलर असू शकतो. 98. प्रश्न विस्कोसिटी. विस्कोसिटीचे एसआय एकक काय आहे? उत्तर पास्कल सेकंद. पास्कल सेकंड किंवा पॉइझ्युली पॉइझ्युल. 99. प्रश्न अणुभट्टीमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर मंदक मॉडरेटर म्हणून काय वापरले जाते? उत्तर जड पाणी, हेवी वॉटर किंवा ग्रॅफाइट. ग्रॅफाइट. 100. प्रश्न प्रकाशवर्ष लाईट इयर कशाचे एकक आहे? उत्तर अंतर डिस्टन्स.